Hello everyone, let's practice our daily use English sentences. And our first sentence is त्याने मला फसवले. त्याने मला फसवले हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये बोलायचं आहे. He deceived me. He deceived me. Deceived me. He deceived me. त्याने मला फसवले. Deceive means फसवणे. He deceived me. त्याने मला फसवले. जर तुम्हाला इथं बोलायचं असेल तिने मला फसवले तर तुम्ही काय बोलू शकता? She deceived me. She deceived me. जर तुम्हाला बोलायचं असेल की नेहाने मला फसवले. नेहाने मला फसवले तर काय बोलणार आहात तुम्ही? नेहा deceived me. नेहा deceived me. Now next sentence is त्याने मला मूर्ख बनवले. त्याने मला मूर्ख बनवले. He made a fool of me. He made a fool of me. He made a fool of me. त्याने मला मूर्ख बनवले. तिने मला मूर्ख बनवले असं बोलायचं असेल तर she made fool of me. She made a fool of me. तिने मला मूर्ख बनवले. नेक्स्ट सेंटेन्स आहे त्याने मला धमकी दिली. त्याने मला धमकी दिली हे सेंटेन्स बोलायचं आहे. He threatened me. He threatened me. He threatened me. त्याने मला धमकी दिली. इथे तुम्हाला बोलायचं असेल की रामने मला धमकी दिली तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलणार आहे? राम threatened me. राम threatened me means रामने मला धमकी दिली. नाउ नेक्स्ट सेंटेन्स इज मला धमकावू नकोस. तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला सांगायचंय की मला धमकावू नकोस किंवा मला धमकी देऊ नको तेव्हा तुम्ही हे काय बोलणार आहात? डोंट थ्रेटन मी. डोंट थ्रेटन मी. डोंट थ्रेटन मी. मला धमकावू नकोस किंवा मला धमकी देऊ नकोस. डोंट थ्रेटन मी. किंवा तुम्हाला हेच सेंटेन्स असं बोलायचं आहे की तिला धमकावू नकोस. तिला धमकावू नकोस तर तुम्ही काय बोलणार आहात? डोंट थ्रेटन हर. मीच्या ऐवजी घेणार आहात हर. जर तुम्हाला बोलायचं असेल की त्याला धमकावू नको. त्याला धमकावू नको. डोंट थ्रेटन हिम. मला धमकावू नकोस. डोंट थ्रेटन मी. तिला धमकावू नकोस. डोंट थ्रेटन हर. त्याला धमकावू नकोस. डोंट थ्रेटन हिम. नेक्स्ट सेंटेन्स याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. तुम्हाला एखाद्याला बोलायचंय की याबद्दल कोणालाच काही माहित नव्हतं किंवा याबद्दल कोणालाही माहिती नव्हती तेव्हा काय बोलणार आहात? नो वन न्यू अबाउट दिस. नो वन न्यू अबाउट दिस. नो वन न्यू अबाउट दिस. याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. देन नेक्स्ट सेंटेन्स इज तू हे कसे करू शकतोस? तू हे कसे करू शकतोस? हाऊ कॅन यू डू दिस? हाऊ कॅन यू डू दिस? हाऊ कॅन यू डू दिस. तू हे कसे करू शकतोस? किंवा जर तुम्हाला बोलायचं असेल ती हे कसे करू शकते? ती हे कसे करू शकते तर तुम्ही काय बोलणार आहात? हाऊ कॅन शी डू दिस? हाऊ कॅन शी डू दिस. ती हे कसे करू शकते? जर तुम्हाला बोलायचं आहे की तो हे कसे करू शकतो तर तुम्ही काय बोलणार आहात? हाऊ कॅन ही डू दिस? हाऊ कॅन ही डू दिस. तो हे कसे करू शकतो? तू हे कसे करू शकतोस? हाऊ कॅन यू डू दिस? ती हे कसे करू शकते? हाऊ कॅन शी डू दिस? तो हे कसे करू शकतो? हाऊ कॅन ही डू दिस?